रामकृष्ण हरी. माझ्या विठ्ठलाचं नाव घेतलं तरी कसं हायचं वाटतं ना मनाला. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. माऊली रामकृष्ण हरी. फक्त अभंगात रमलाय म्हणायचं की तसं पण गावामध्ये सप्ताह बसणारच आहे ना व उद्या. वय की उद्यापासून सप्ताह आहे बघा. तसं पण आपल्यासाठी 28 युग त्या विटेवर उभं राहणाऱ्या विठुरायाच्या भक्तीत सगळं दुःखच विसरतंय बघा. खरं आहे बघा. तर पांडुरंग आहे म्हणूनच सगळं चांगलं चाललंय बघा. पण हा उद्यापासून सप्ताह आहे पण आमच्या वावरात कुरपणी चालू आहे बघा. गवत डोक्याच्या वरती चाललंय बा. बरोबर आहे. हे खत हे पिकनाशक काय काय आलंय ते आता कळणं बघ. किती महागल्या तर काय झालंय काय कळणं बघ. तर सरकारनं काय काय योजना दिल्यात म्हणतात आणि काय आपल्याला पत्ता नाही त्याचा बघ. जाऊ दे बाया मला बघा काम पडलंय. आता मी जाते. रामकृष्ण हरी. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन. अरे गधड्या कशाचा डॉन तू? 12वीला गेला तरी अभ्यास होईना. अजून कॉलेजात मास्तर चांगला पडवतोय तुला आणि कसला डॉन रे? रत्नाबाई या शिक्षणात पुढे जाणार नाही या सिनेमात पुढे जाणार. आणि ते बी लगा माझं रूप बघितलं का रत्नाबाई तू असा राजासारखा राज विंडावी आणि म्या शिकतोय होय. सिनेमातच करिअर आहे आपलं. अरे लेका तू काय करायलाय सोय? अभ्यासाचा पत्ता नाही. आपल्या वावरात हे असतं. पाऊस नाही तर कधी खत पाणी नाही. रडूनच राहिलास बघ तू. पुष्पा आय हेट टीयर्स. सिनेमाच चाललंय. सगळं सोडून द्यायचं. बोर्ड गेलं मातीत सगळं गेलं मातीत. फक्त सिनेमा. ये कौन है रे जो मेरे मागून बोल रहा है? वैसे तो रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं पर नाम तुझे पता नहीं होगा तो सखाराम है. अबा 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 इकडे ये. अबा मार. ते तुला डाळिंबाला आणि उसाला खता नाही सांगितलं. काय केलं त्याचं? बाबा हा. खताचा स्टॉक सगळा संपलाय. हा मग? त्या पाटलानं सगळं खती एकत्र करून साठवून ठेवलाय. ते काय विकणावी हा. डबल केले ते किमती. मी आता काय करायचं? तू शाळेत जातो का धान्य करायला कुठे जातो? शाळेतच जातो. हा मग तुला माहित नाही का काही योजना असती सरकारची किंवा काय किंवा बाबा ह्याच्या वाळा घालायसाठी काही नियम बियम आहे का नाही? बाबा हा. हिरो आहे मी हिरो. आणि मग हिरो त्याचं काम आधीच करत असतो. बरं आहे बाबा. माझे मित्र आहेत पुण्यातले ते लॉ कॉलेज मध्ये हा. आणि त्यांचा एक क्लब हा. आहे एस्पायर लीगल क्लब. मग? त्या क्लब तर्फे ते उद्या येणार आहेत आपल्या गावात आणि या विषयावर जनजागृती करणार आहे. आता तुम्ही उद्याच काय असेल ती बघा बघा. आता बघा बाबा ते ह्याचा हाय मित्र म्हणल्या मला तर जरा चिंताच वाटते. 7 बारा काढायला लावलं म्हणजे बरं सगळी म्हणल्यावर काय सांगा. बाबा, विश्वास ठेवा विश्वास ठेवा. तर मंडळी जर पाहायला गेलं तर कृषी सेवा केंद्र असू द्या किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती असू द्या तो काय करतो माहिती का? खताचा स्टॉक तयार करतो म्हणजे साठवणूक करतो. आणि ज्यावेळेस साठवणूक करतो आणि ज्यावेळेस बाजारात तुटवडा निर्माण होतो त्यावेळेस तो बाहेर विक्रीला काढतो. विक्रीला काढला की तो चढ्या दरात विकणार हे खरंय. 270 रुपयाला त्याची पिशवी विकली ती 300-400 रुपयाला होणारच. पण जर तुम्हाला माहित नसेल तर 2017 साली केंद्र शासनाने एक प्रणाली तयार केली म्हणजे सिस्टीम तयार केली. आधार बेस फर्टिलायझेशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय? जे आपल्याला खतं मिळतात का युरिया असू द्या किंवा 10, 26, 24, 19, 19 हे सगळं तुमच्या आधार कार्ड मधून मिळू शकतं तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का की हे कसं करतं काम? तर ते काम कसं करतं हे माझा मित्र समजून सांगितलं तुम्हाला. नमस्कार मंडळी. तर 2017 साली भारताच्या केंद्र सरकारने एक प्रणाली राबवली जी 2 टप्प्यांमध्ये प्रथमतः राबवली गेलेली, जी आंध्र प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रातील 2 राज्यांमध्ये राबवली गेलेली. त्यानंतर 2018 साली ती संपूर्ण देशात समानतेने लागू करण्यात आलेली. या योजनेचा मुख्य उद्देश होता की खत वाटपाची जी सिस्टम आहे ती सुरळीत व्हावी सुव्यवस्थित व्हावी. जो साठा केला जातो आणि त्या साठ्यामुळे तुटवडा निर्माण होतो ज्यामुळे शेतकऱ्यांना बरोबर जास्त पैसे भरावे लागतात. समजा 200 रुपये असेल तर त्या ठिकाणी 400 ते 500 रुपये भरावे लागतात एखाद्या खात्यासाठी. तर त्या ठिकाणी केंद्रीय सरकारने AEFDS म्हणजेच आधार इनेबल्ड फर्टिलायझर डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजेच आधार सक्षम खत वितरण प्रणाली ही
ही प्रणाली विकसित केली. या प्रणालीच्या अंतर्गत अशी एक प्रणाली निर्माण केली गेली की त्या प्रणालीच्या अंतर्गत खत एकदम व्यवस्थित वाटप होऊ शकतं. ही प्रणाली मुख्यत्वे 4 टप्प्यांमध्ये कार्यरत करते. प्रथम म्हणजे आधार प्रमाणीकरण, म्हणजेच तुमचं आधार कार्डावरून तुमचं जी आयडेंटिटी आहे ती ऑथेंटिकेट होती. म्हणजे तुम्ही खरंच शेतकरी आहात का. आता तुम्ही बघितलं असेल भरपूर वेळा की बोगस शेतकऱ्याचे बोगस आयडी कार्ड बनवून जे सबसिडी येते किंवा जो पैसा येतो तो लाटला जातो. जे रिटेलर असतात, जे दुकानदार असतात, ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असतात याचे खत वाटपाचे वगैरे, ते पैसे लागतात. ते पैसे मुळात शेतकऱ्यांच्या खिशात जात नाही. जी सबसिडी शेतकऱ्यांनी मिळायला पाहिजे ती एखाद्या बोगस शेतकऱ्याच्या नावावर जाते. आणि हेच थांबवण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजे जर तुम्ही कृषी सेवा केंद्रावर गेला किंवा सेतू सुविधा केंद्र प्रत्येकाच्या गावात असतं किंवा तहसीलचा जो कार्यक्षेत्र भाग असतो त्या कार्यक्षेत्र भागानुसार सेतू सुविधा केंद्र हे निर्माण स्थापित केलं जातं प्रत्येक गावात. तर त्या सेतू सुविधा केंद्रात तुम्ही जायचं, तुमचं आधार कार्ड तिथं रजिस्टर करायचं. तुमची जो 712 आहे तो 712 तुमच्या आधार कार्डला लिंक असतो तुमच्या माहितीनुसार. तर तो 712 ऑटोमॅटिकली तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तर त्या डीबीटी सिस्टमवर तुमचं फीड होतं. ज्यामुळे तुम्ही जसं की रेशन शॉपवर जाता का, कोण कोण रेशन घेतं तिथे तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला रेशन घ्यायच्या आधी अंगठा करावा लागतो. म्हणजे तुमची जी आयडेंटिटी आहे, तुमची जी ओळख आहे ती खरी आहे हे प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला अंगठा द्यावा लागतो. तर तो अंगठा दिला आणि जर ते प्रमाणीकरण झालं त्याच नंतर तुम्हाला रेशन भेटतं. तर सेम इकडं आहे. इकडं तुम्हाला सर्वात पहिले अंगठा किंवा तुमच्या जे डोळ्याचं बुबुळ आहे त्या आधारे तुमचं प्रमाणीकरण केलं जातं. कारण तुम्हाला माहिती असेल की आधार कार्ड जेव्हा आपण बनवतो तेव्हा तुमचा अंगठा किंवा तुमच्या डोळ्याचं जे बुबुळ असतं ते स्कॅन केलं जातं. म्हणजे जरी काही जणांचा अंगठ्याच्या जे रेषा असतात काम करून दिसतात पण ते स्कॅन होत नाही, त्यामुळे डोळ्याचं पण केलं जातं आणि तसं स्कॅन होतं. आणि दुसरी टप्पा म्हणजे आमची सहकारी सांगते पीओएस म्हणजे काय, पॉइंट ऑफ सेलिंग म्हणजे नेमकं काय, ती जी मशीन असते ज्यात समजा तुम्ही खत पाणी किंवा काहीही सरकारकडनं घेताय तर तुम्हीच ते शेतकरी आहात ज्यांची तुम्ही आयडेंटिटी दाखवताय. तुम्ही आज आधार दाखवताय तर ते आधार तुमचंच आहे किंवा आधार ज्याचा आहे तो माणूस तुम्हीच आहात. हे जे ऑथेंटिफिकेशन आहे हे ते फक्त पीओएस या मशीनने होतं. म्हणून जर का तुमच्या तहसीलमध्ये किंवा जिथेही तुम्ही शासनाकडे काहीही घेताय तिथं पीओएस मशीन नसेल तर तुम्ही तिथं घेऊ नका. कारण तुमचं खत दुसरं कोणी घेत असेल किंवा तुमच्या नावावर दुसरं कोणाचं खत येत असेल हे सरासर चुकीचं आहे. याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आणि हेच थांबवण्यासाठी पीओएस मशीन ही सध्या लॉन्च करण्यात आली. आता AEFBS त्यांना सांगितल्याप्रमाणे हे असतं ते डीबीटी ला कनेक्टेड केलेलं असतं, ते जोडलं गेलेलं असतं. त्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना जे अनुदान दिलेलं आहे सरकारनं, त्या सरकारी योजनांमार्फत जे अनुदान दिलेले, जे पैसे दिलेले ते डायरेक्टली शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे काय होतं तर पारदर्शकता जपली जाते आणि भ्रष्टाचार थांबला जातो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय राहते माहिती का, त्यातनं फायदा काय. फायदा असा की ज्या वेळेस तुम्ही आधार कार्ड नुसार तुमचं खत घेता त्यावेळेस जो डाटा असतो तो डाटा केंद्र शासनाकडे जातो. म्हणजे कसं असतं, तुमच्या 712वरती पीक काय आणता, तुम्ही कोणत्या पिकासाठी खत घेतलं ते जर केंद्र सरकारला कळलं, तो जर डाटा केंद्र सरकारकडे गेला तर त्याच्यावरती काही ज्या उपाययोजना आहेत त्या करायला केंद्र सरकारला मदत होते आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोयीस्कर होतात. तसं मला वाटत नाही बरं का की आमचा पोऱ्या 712-2012 इकायला काढायला लावे. तसं त्याच्या मित्रांनी जर अशी चांगलं सांगितलं समजून, पण काय सांगा आता ह्याला खुळबेळ बनलं असलं हिरो आधीच काम करत असतो. टेन्शन नॉट. 712 काढायलाच लागेल असं वाटतं.